एका नवनाथ वाघमारेने आणि लक्ष्मण हाकेने एक उपोषण केल्याने आम्ही नेते होऊ शकत नाही. आम्ही एक कार्यकर्ते आहोत. काय झालं, लक्ष्मणरावांचा तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे तो वेगळा विषय, परंतु लक्ष्मणरावांनीच याच्यामध्ये आता उत्तर दिलं पाहिजे की ते काय नेमकं सत्य काय असत्य काय. हॉटेलमध्ये किंवा कुठंतरी असा तो केलेला आहे, पण आवाज माझा नाही. कारण मी सार्वजनिक जीवनात काम करणारा माणूस आहे आणि माझी बुद्धी एवढी माझी दिवाळखोरी निघालेली नाही की मी अशा पद्धतीची 3-4 वाक्य बोलेन आणि अशा पद्धतीचा तो बाहेर मेसेज जाईल. माझी एकही बाईट अशी नाही की जवळजवळ 100 बाईटपैकी एकही बाईट अशी नाही की मी भुजबळ साहेबांचं नाव घेतलं नाही. आणि भुजबळ साहेबांच्या वरती जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये जे अटॅक झाला त्या अटॅकमध्ये लक्ष्मण हाके एकही दिवस एकाही याच्यामध्ये कमी पडलेला नाही. हा वाद एक त्या व्हिडिओमुळे झालाय, तर त्यामध्ये लक्ष्मणराव स्वतः म्हणतात की बाबा तो एआयचा आहे, तर तो असू शकतो किंवा त्याच्यात आणखी तपासणी होईल, काय व्हायचं तो होईल. मग माधववरती आरोप होण्याचं कारण असं की इथल्या समाज व्यवस्थेमध्ये काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये माळी, धनगर, वंजारी, तेली, कुणबी यांचे पॉकेट्स आहेत. तालुके जिल्ह्याचे जिल्हे आहेत. विधानची मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी तुम्हाला राजकीय बोललो, पण बजेटरी तरतुदीमध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं 1% पुढं अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला आजपर्यंत एकाही बजेटमध्ये बजेट सँक्शन केलं नाही. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अरे तो विजय एनटी आहे, याचा काय संबंध. जरांगे नेहमी बोलतो अरे याचा काय संबंध, याने एनटीचं बोलावं, याने एसटीची लढाई लढावी. त्या लोकांना मला माझं सांगणं आहे अरे त्याच 27% पैकी 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो. मग आमच्या ह्या सगळ्या 27% आरक्षणाची संरक्षण बलू तालुक्यामधल्या छोट्या घटकांना करायचंय का. संविधानिक मार्गाने लढा दिला तर नक्कीच आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत ना, परंतु ते मार्ग आरेरावीचा, मार्ग धमक्यांचा, मार्ग दादागिरीचा, की शरद पवार मुख्यमंत्री पदावर असणं आणि देशभरामध्ये मंडळ इम्प्लिमेंट होणं, मंडल आयोग एवढा योगायोग सोडला तर या शरद पवारांचा आणि मंडल आयोगाचा काडी मात्र संबंध त्या मंडल आयोगाशी, सामाजिक न्यायाची तत्वाशी नाही. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या आजच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज थेट मुद्द्यावर एक नवा वादग्रस्त मुद्दा घेऊन आलोय आणि हा मुद्दा निर्माण झाला तो म्हणजे एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर ज्या वेगानं पसरला त्यानंतर स्वाभाविकपणे त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. लक्ष्मण हाके त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतायत की नेतृत्वावरून ओबीसी मध्ये कसा वाद सुरू आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं ते वक्तव्य आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे त्याच्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर प्रश्न हा निर्माण झालाय की ओबीसीमध्ये नेतृत्वावरून खरंच वाद आहे का. आणि त्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वतः लक्ष्मण हाके आहेत आणि नवनाथ आबा वाघमारे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मी दोघांचंही स्वागत करतो. पण लक्ष्मणजी, सुरुवातीला मला तुम्हाला विचारायचंय, हा जो व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ बद्दल तुमचं काय म्हणणं आहे. आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली, पण इथं या कार्यक्रमात तुम्ही सांगा तुमची भूमिका नेमकी काय आहे. तो व्हिडिओ खरा आहे का, त्यात तथ्य आहे का, तुमची ती भावना आहे का. नवनाथ आबा वाघमारे आपल्या सोबत आहेत, मी त्यांच्याकडे जातो. या सगळ्या ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावर तुमची सुद्धा प्रतिक्रिया आहे. या व्हायरल व्हिडिओच्या नंतर खरंच ओबीसीमध्ये नेतृत्वावरून वाद निर्माण झालाय का. आजपर्यंत कधी वाद निर्माण झालेला नाही विलासजी. ज्या नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांनी गेल्या माझ्या मते 40-45 वर्षापासून ओबीसीसाठी काम केलं, त्यांचं नेतृत्व लोकनेते आणि खरं तर ओबीसीचं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांचं नेतृत्व मान्य केलं. रामविलास पासवान असतील, स्वर्गीय शरदजी यादव असतील, लालू प्रसाद यादव असतील, या सगळ्या बलाढ्य नेत्यांनी नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचं नेतृत्व मान्य केलं. परंतु हे कालचा जो लक्ष्मणरावांचा व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये माळी समाजाला, आणि खरं तर माळीच म्हणता येणार नाही, या ओबीसी मध्ये माळी, धनगर, वंजारी, बंजारा असं कुठला विषय नाही, ज्यामध्ये सगळ्याच ओबीसी समाजाला दुःख झालं की ज्या माणसाचं आयुष्य पूर्ण ओबीसी समाजासाठी गेलंय. आता एका नवनाथ वाघमारेने आणि लक्ष्मण हाकेने एक उपोषण केल्याने आम्ही नेते होऊ शकत नाहीत. आम्ही एक कार्यकर्ते आहोत, भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, शिवाजीराव बापू शेंडगेचे कार्यकर्ते आहोत, वडेट्टीवारांचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही सर्व मोठ्या ओबीसी आणि बहुजनांसाठी झटणाऱ्या सर्वच नेत्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत.
परंतु काय झालं, लक्ष्मणरावांचा तो व्हिडिओ खरा आहे खोटा आहे तो वेगळा विषय, परंतु तो बाहेर आला आणि त्याच्यातून इतकं ओबीसीच्या मनाला वेदना झाल्या. त्यामधून मग माझ्याकडे काही प्रसार माध्यमातील मंडळी आली आणि त्यांनी मला विचारलं, तर साहजिकच माझ्या सुद्धा मी वेदना त्या माध्यमातून मांडण्याचं काम केलं. आणि नक्कीच माझा लक्ष्मणरावाशी 2-4-8 दिवसात आमचा संपर्क नव्हता, मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही, परंतु ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर धक्का बसला की त्यामध्ये माळी समाजाविषयी म्हणजे माळी समाजाचं नेतृत्व धनगर समाज घ्यायला लागलाय, हे माळी समाजाला योग्य वाटत नाही. त्यानंतर भुजबळ साहेबाविषयी, भुजबळ साहेबांच्या मुलाविषयी हा विषय आल्याच्या नंतर सगळ्यांचे आणि मला सारखे महाराष्ट्रातून फोन सुरू झाले की बाबा तुमचे सहकारी आणि तुमचे मित्र लक्ष्मणराव हे असं काय बोलून गेले. मग त्याच्यातून ते बाईट वगैरे झाल्या, परंतु लक्ष्मणरावांनीच याच्यामध्ये आता उत्तर दिलं पाहिजे की ते काय नेमकं सत्य काय असत्य काय. ठीक आहे, मला वाटतं आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया. लक्ष्मण हाके स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मणजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पोचतोय. थोडा डिस्कनेक्ट होतोय पण पोचतोय. हा लक्ष्मणजी, हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ खरा आहे का? त्यातल्या तुमच्या भावना या तुमच्या भावना आहेत का? काय नेमकं हे प्रकरण आहे आणि खरंच तुम्हाला आक्षेप आहे का ओबीसीच्या नेतृत्वावर? नाही, आक्षेप असायचं काहीही कारण नाही. कारण आवाज पोचतोय का विलासजी माझा तुमच्यापर्यंत? आक्षेप असायचं काहीही कारण, काहीही कारण नाही. गेल्या 2 ते 3 वर्षापासून मेन स्ट्रीम म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर ज्या दिवशी झालो तेव्हापासून माझी एकही बाईट अशी नाही की, जवळजवळ 100 बाईट पैकी एकही बाईट अशी नाही की मी भुजबळ साहेबांचं नाव घेतलं नाही. आणि भुजबळ साहेबांच्या वरती जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये जे अटॅक झाला, त्या अटॅकमध्ये लक्ष्मण हाके एकही दिवस एकाही याच्यामध्ये कमी पडलेला नाही. जे जान से मी या ओबीसीच्या मुवमेंटमध्ये उतरलेलो आहे. विषय असा आहे, माझी इमेज निश्चित आहे, व्हिडिओ निश्चित आहे, तोही एका बाजूनं कुठंतरी हॉटेलमध्ये किंवा कुठंतरी असा तो केलेला आहे, पण आवाज माझा नाही. कारण मी सार्वजनिक जीवनात काम करणारा माणूस आहे आणि माझी बुद्धी एवढी माझी दिवाळखोरी निघालेली नाही की मी अशा पद्धतीची 3-4 वाक्य बोलेन आणि अशा पद्धतीचा तो बाहेर मेसेज जाईल. माझा जरी काय कुणाबद्दल काय नवनाथ आबांची माझी सारखी भांडणं होतात, पण आम्ही नवनाथ आबांनीही आणि आम्हीही कधीही सार्वजनिकरित्या किंवा मीडियाच्या समोर किंवा कुठं आम्ही कधीही व्यक्त झालेलो नाहीये. विषय असा आहे की या 2 जातीमध्ये भांडणं लावायची आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये फूट पाडायचा प्रयत्न आज नाही झालेला. जरांगे पाटील नेहमी म्हणत आलेले आहेत की आमचं आणि याचं काही भांडण नाही, त्याने एसटीची लढाई लढावी, आमचं आणि येवलावाल्याचं भांडण आहे. हे वाक्य कोणाचं आहे? हे वाक्य जरांगेंचं वाक्य आहे. आणि मग जरांगेंची भाषा ती प्रत्यक्षात ज्या कोणी माणसांनी केलंय, आता तीही माणसं जवळचीच आहेत. आता त्यांचा हेतू, त्यांना जर ह्या ओबीसी आरक्षणाची आणि ओबीसी मुवमेंटची थोडी जर जाणीव असती तर त्या व्यक्तीने अशा पद्धतीचा व्हिडिओ, मी काय म्हणतोय, खरा असता तर ठीक आहे, एक वेळ मी समजू शकलो असतो आणि एका क्षणात माफी मागितली असती, पण जे मी बोललोच नाही त्याच्यावरती मी प्रतिक्रिया, मला वाटतंय मला खूप मी फ्रस्ट्रेट आहे. मी तुम्हालाही काल का रात्री मी तुम्हाला कॉल केला होता की मी फ्रस्ट्रेट आहे ह्याच्यावरती. पण मला जबाबदारी ही आहे की महाराष्ट्रातल्या ह्या 300-400 जातींच्या वेगवेगळ्या रूढी, परंपरा, संकल्पना, आचार, विचार आहेत. एकतर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी एकत्र आणणं म्हणजे खूप मोठी तारेवरची कसरत आहे. बोला. पण मला सांगा, आता तुम्ही असं म्हणताय की या सगळ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. आता हा फूट पाडण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय? जी व्यक्ती तुमच्या सोबत असेल तेव्हा व्हिडिओ काढणारे, ती व्यक्ती तुमच्या जवळची कोणीतरी असेल असं वाटतंय या सगळ्यावरून. आहे त्या व्यक्तीचं पाडतंय? नाही, त्या हे बघा, कुणाच्या अजेंड्यावर आणि कुणाच्या बहकाव्यावर जर हे काम करत असतील, बघा या प्रवृत्तीने पहिल्यांदा माझ्या ड्रायव्हरला काय केलं, पुन्हा एक शेजारी पकडला. ह्या घटना घडत राहिलेल्या आहेत. मला दारू पिल्याचा आरोप केला गेला, माझ्या गाडीवरती दगड टाकली गेलेली आहेत आणि ह्या गोष्टी होत राहणार आहेत विलासजी. आम्ही ज्यावेळी या व्यवस्थेमध्ये, ज्यावेळी आम्ही प्रस्थापित लोकांना, ज्यावेळी आम्ही हक्क अधिकारासंदर्भात एक परखड पद्धतीनं भूमिका घेतोय आणि जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, नवनाथ आबा असतील किंवा आम्ही असो, आम्ही आक्रमक पद्धतीने इथं भूमिका मांडायचा प्रयत्न करतोय आणि ही इथल्या लोकांना आवडलेलं नाही. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये प्रचंड टेक्नॉलॉजी आलेली आहे.
त्यामुळे मला काय म्हणायचंय, मी आता प्रत्यक्षात मी जीव आहे ना, मी प्रत्यक्षात महाराष्ट्राला सांगतोय ना की तुमचा फेक व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवणार तर लक्ष्मण हाके जे तोंडाने सांगतोय तुम्हाला आता मीडिया समोर, मी सकाळी प्रेसही केलेली आहे, सगळ्या मीडिया समोर सांगितलेलं आहे, माझा आणि भुजबळ साहेबांचा संवादही झालेला आहे. भुजबळ साहेबांनी जे काही माझ्याशी संवाद साधला त्यानुसार या आमच्या ओबीसीच्या लढाईमध्ये माझी ऊर्जा अजून दुप्पट वाढलेली आहे. तुम्ही या व्हायरल व्हिडिओच्या नंतर छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला? संपर्क झाला, आमचा संवाद झाला. भुजबळ साहेबांनी जे काही माझ्याशी संवाद साधला, मला वाटत नाही की आमची लढाई किंवा आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं माझं मॉरल डाऊन होईल, अजिबात नाही. उलट आमचं मॉरल पहिल्यापेक्षा दुपटीनं वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही कुणी किती अजून खूप प्रसंगांना, अशा प्रसंगांना सामोरं जायला लागणार आहे आम्हाला त्याची जबाबदारी आहे. पण आम्ही ओबीसीच्या मुवमेंटमध्ये आपल्या कुठल्याही वक्तव्यानं, आपल्या कुठल्याही स्टेटमेंटनं, आपल्या कुठल्याही वागणुकीनं आम्हाला हे शिकायला मिळतंय. आम्ही कुठल्या पुढाऱ्याची, आमदाराची, खासदाराची पोरं नाही आहोत, ह्याची आम्हाला कल्पना आहे. आणि आम्ही जर कुठल्या आमदार खासदाराची पोरं असतो तर आम्ही एवढं उघडपणे गावगाड्यातल्या या आलुता बलुता भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रश्नावर एवढं परखडपणे बोलायचं धाडस आमचं झालं नसतं. आज कितीतरी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की जे ओबीसीचा फेस म्हणून आहे, जे ज्यांना ओबीसीने डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट केलाय, मतदान केलंय, निवडून दिलंय, ती लोक सुद्धा व्यावसायिक पद्धतीने वागतायत. पण आम्ही व्यावसायिक पद्धतीने वागत नाही आहोत, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आम्ही म्हणतोय की आमचं नुकसान होणार आहे. उद्या जरांगेची जर आमच्या ओबीसी आरक्षणामध्ये इन्क्लूड झाली तर गावगाड्यातला छोटा छोटा घटक या राज्यकर्त्या जमातीला कशा पद्धतीने स्पर्धा करणार आहे, याच्यावरती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बोलणार आहे का? याच्यावरती जे कोणी माणसं यांना आश्वासनं देत आहेत, जे कोणी माणसं, आता काल परवा एक मंडल यात्रा निघाली, ज्या माणसाने जरांगेंना लहानाचं मोठं केलं, त्यांना फ्युएल पुरवलं, ज्यांना रसद पुरवली, ज्यांचं आंदोलन उभं केलं, तीच माणसं मंडलची यात्रा काढतात. आता याच्यावरती आम्ही फरकटपणे, काय संबंध तुमचा, तुम्हाला काय नैतिक जबाबदारी आहे मंडल आयोगावर यात्रा काढायची, हे आम्ही परखड बोललोय. आणि एका बाजूला एवढे मोठे नेते आणि मग हे कोण आहे, हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत का, हे आम्हाला मान्य आहे, मिळतंय, आम्हाला शिकायला मिळतंय आपण कसं वागलं पाहिजे. आता घरातल्या एखाद्या व्यक्तीबरोबर पण बोलताना कसं बोलायचं याची आम्हाला आता हे परिस्थिती आम्हाला शिकवते. आणि आम्ही निश्चित आमच्या चळवळीमध्ये, आमच्या ओबीसी मुवमेंटमध्ये आम्हाला कल्पना आहे 400-450 जाती आहेत, या सगळ्या समूहांना एकत्रित घेऊन लढाई लढणं खूप अवघड आहे. पण माझी ओबीसी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या या मुवमेंटमध्ये कुठेही फूट पडेल अशा पद्धतीचं आमच्याकडून तर आम्ही आटोकाट प्रयत्न करू. पण दिवसभरामध्ये हजारो लोकांचा संपर्क येतोय आणि कोण समोर येतोय त्याच्या कपाळावर काही लिहून येत नाही तो की मी या प्रवर्गाचा आहे, मी या कम्युनिटीचा आहे, मी तुमचं रेकॉर्डिंग करायला आलोय, मी हे करायला आलोय. आणि या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे, पण थोडासा संयम बाळगावा, एवढीच माझी विनंती आहे. ठीक आहे. नवनाथजी, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्यामुळे ही जी चळवळ मुवमेंट सुरू केली तुम्ही, ओबीसींचा एक आवाज तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही दोघांनी मिळून खरं तर ते उपोषण केलेलं होतं, दोघांनी मिळून ही एक लढाई तुम्ही तुमच्या पद्धतीने ओबीसींची सुरू केलेली होती, या लढाईला कुठेतरी धक्का लागेल असं तुम्हाला वाटतं का अशा सगळ्या वादांमुळे? आणि दुसरं म्हणजे ते असं म्हणतात की तो व्हिडिओ कदाचित यायचा असू शकतो, तुम्हाला तसं वाटतं का? काय म्हणणं आहे तुमचं? एकतर हा वाद घरातला आहे, हा वाद घरात भावाभावात वाद होत असतात, परंतु बाहेरच्या सोबत लढायचं म्हटल्यानंतर घरातले वाद जरी असले तर बाहेरच्या लोकांसोबत एकत्र येऊन लढावं लागत असतं आणि ते आम्ही लढत राहू. हा वाद एक त्या व्हिडिओमुळे झालाय, तर त्यामध्ये लक्ष्मणराव स्वतः म्हणतात की बाबा तो एआयचा आहे, तर तो असू शकतो किंवा त्याच्यात आणखी तपासणी होईल, काय व्हायचं होईल. परंतु आज घडीला शत्रू अंगावर आलेला आहे, शत्रूच्या अंगावर जायला आम्ही समर्थ आहोत, आम्ही एकत्र आहोत, आम्ही लढत राहू. तो घरातला वाद आम्ही घरात एकमेकाच्या गचुऱ्या धरू, उद्या आम्ही एकमेकाच्या कॉलर धरून आम्ही विचारू हे काय बोलले म्हणून, किंवा ते म्हणते मी बोललोच नाही. परंतु आम्हाला एकत्र लढावं लागणार आहे, एकत्र लढत राहू आम्ही आणि लढत आलो. कारण की बाकीच्या लोकांना ह्या गोष्टीचं जर असं वाटत असेल की या व्हिडिओमुळं आणि आमच्या वेगवेगळ्या बाईटमुळं जर यांच्यात फूट झाली असं वाटत असेल तर आमच्यात फूट नक्कीच नाही, आम्ही फूट होऊ देणारातले नाहीत, आमची फूट कधीही होणार नाही. आमचे थोडेफार मतभेद जरी असले कधी कधी तर आमचे मनभेद कधी आम्ही होऊन दिले नाही. कारण की लक्ष्मणराव आम्ही दोघं एकत्र असल्यावर आम्ही भांडतोच बी एकमेकाला कधी कधी, परंतु आमचा वाद आम्ही एका घरातला ठेवतो आणि तो घराच्या बाहेर आम्ही येऊन देणार नाहीत. ओबीसी समूहासाठी आम्ही आमचा किती एकमेकांचा थोडा अंतर्गत काही असलं बी
तर आम्ही ते बाहेर कधीही दिसून देणार नाहीत आणि बाहेर आम्ही पूर्ण खांद्याला खांदा लावून ताकदीनं लढणार आहोत आणि लढत राहू. ठीक आहे. एक प्रश्न मला दोघांनाही विचारायचा आहे. सातत्यानं खरं तर या मुवमेंटमध्ये तो प्रश्न विचारला जातो. ओबीसींचं नेतृत्व कोणी करायचं यावरून वाद झाला. ओबीसी मधल्या प्रमुख ज्या जाती आहेत त्या जातींमधलेच नेते येतात आणि ते पुढारपण करतात अशा प्रकारचा आरोप झाला. ते त्या प्रमुख जाती आहेत त्याच खरं या आरक्षणाचा कसा लाभ घेतात याबद्दलचाही आरोप झाला. मला त्या जातींची नावं घ्यायची नाहीयेत, पण काही प्रमुख जाती आहेत त्यांचेच नेते होतात अशा प्रकारचा जो आक्षेप घेतला जातोय त्या तथ्य आहे का? तुम्ही नाव 18 पगड जातींचं घेता, मग 18 पगड जातींमधलं नेतृत्व का दिसत नाही हा सवाल आहे. विलासजी काय झालं? हा. 1994 मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला. महाराष्ट्रामध्ये या ओबीसीचं प्रतिनिधित्व फक्त पंचायत राजमध्ये दिसलं आणि पंचायत राजमध्ये असो किंवा अजून जे काही तुम्ही जी काही इनडायरेक्टली नावं सांगितली, मी डायरेक्ट नावं घेतो, माधववरती हा आरोप होतोय. काय झालं की लोकशाहीमध्ये हेड काउंट आणि निवडणुकीमधल्या रिझल्टला बहुतेक ते डिस्कनेक्ट झालेत. मी त्यांच्याकडे जातो. तुम्ही तोपर्यंत उत्तर द्या. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण देऊ शकता. एक तर जातीचं नेतृत्व करत असताना त्याची कुठली जात ही पाहिली नाही पाहिजे आणि कोणी पाहत नाही. खरं तर काम महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी एक अतिशय गरीब कुटुंबातला तरुण ज्या माणसानं स्वतः बाजी विकली, ते मुंबईचे नगरसेवक झाले, मुंबईचे महापौर झाले पहिले आणि शिवसेनेचे पहिले महापौर, त्यानंतर ते शिवसेनेचे पहिले आमदार सुद्धा झाले. त्या माणसाने एकेकाळ बाळासाहेब ठाकरेंसोबत फारकत घेऊन ओबीसी समूहांसाठी समोर येऊन ओबीसीच्या मंडल आयोग लागू करण्यासाठी शरद पवारांसोबत घरोबा केला आणि ओबीसींना तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण मिळतंय. खरं तर मंडल आयोग हा विश्वनाथ प्रताप सिंगांनी पूर्ण देशासाठी लागू करण्याचं धाडस केलं. ते परंतु महाराष्ट्रात प्रथम लागू झाला त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. परंतु त्यावेळेस शरद पवारांची भूमिका आणि आजची सुद्धा भूमिका आपण बघावी लागेल. त्यावेळेस भुजबळ साहेब त्यांच्या सोबत होते आणि भुजबळ साहेबांच्या आग्रहापोटी त्यांना ओबीसीच्या बाजूने भूमिका घेऊन ओबीसीचा मंडल आयोग लागू करून घ्यावा लागला आणि त्या मंडल आयोगानुसार राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना निवडणुकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण मिळू लागलं. परंतु आज ती परिस्थिती नाही. आज राज्यामध्ये इतकी घुसखोरी झाली की ओबीसीच्या ज्या राखीव जागावर सुद्धा अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्रावाले घुसखोरी करू शकतात आणि याचं श्रेय ज्या शरद पवार म्हणतात की आम्ही मंडल आयोग लागू केला, त्याच शरद पवारला हे ओबीसींना रोखण्यासाठी ओबीसींच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम आज श्रेय कोणाला जात असेल तर शरद पवारांना. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या मनोज जरांगे नावाच्या माणसाला पूर्ण रसद ताकद दिली आणि त्यातूनच ते आंदोलन उभं राहिलं. त्यामधून 57 ते 58 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र राज्यभरात वाटप झाले आणि येणाऱ्या काळात ग्रामपंचायतला सुद्धा प्रतिनिधित्व धोक्यात आलेलंच आहे ना. आणि त्यामुळं आमचा हा लढा आहे. आम्ही शरद पवारांच्या विरोधात लढत आहोत, जरांगेच्या विरोधात लढत आहोत आणि मूळ ओबीसींना न्याय मिळावा यासाठी आम्ही लढत आहोत. लक्ष्मण हाकेजी, माझा तुम्हाला प्रश्न होता, तुम्ही डिस्कनेक्ट झाला होता, तुमचं म्हणणं पूर्ण करा. मायक्रो ओबीसीतून ओबीसींचं नेतृत्व का येत नाही हा आक्षेप सातत्यानं नोंदवला जातो, त्याबद्दल तुमचं विलासजी पंचायत राजमध्ये बोला येतोय आवाज. विलासजी त्यांचे संपर्क गेलेला आहे. हा नवनाथा बोला. मायक्रो ओबीसीतून सुद्धा प्रतिनिधित्व यायला काही हरकत नाही, नेतृत्व तयार व्हायला हरकत नाही. परंतु नेतृत्वाला काम करावं लागतं. काम करत राहणारं नेतृत्व नक्कीच त्याला आज ना उद्या संधी मिळते. हे गेले अनेक दशकं भुजबळ साहेब यामध्ये काम करतात. त्या भुजबळ साहेबांना लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सुद्धा ओबीसीचा नेता म्हणून मानलं. रामविलास पासवान असतील, लालू प्रसाद यादव असतील, शरद यादव, हे म्हणजे दिल्लीचं रामलीला मैदान त्यांनी ओबीसीच्या भूमिकेसाठी एक मेळावा घेऊन भरून दाखवलं.
अशी आपल्याला कुठतरी काम करत राहिल्याच्या नंतर जात पात न पाहता हे फक्त ओबीसी म्हणून काम करणाऱ्याला नक्कीच संधी मिळते. त्यामध्ये कोणीही जात बघत नाही, फक्त काम पाहिलं जातं, स्वतःत्व पाहिलं जातं. आणि येणाऱ्या काळात सुद्धा कर्तृत्ववान नेत्याला नक्कीच संधी मिळेल. आज ना उद्या संधी मिळत असती काम करणाऱ्यांनी, काम करत राहावं लागत असतं. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे, देशात आहे. ठीक आहे लक्ष्मणजी, आता येतोय माझा आवाज तुमच्यापर्यंत? आवाज येतोय थोडासा आता रेंजचा. सलग बोला, ती काहीतरी तांत्रिक अडचण होती त्यामुळे होत होतं. प्लीज बोला. काय विषय आहे की 93-94 साल हे मंडल आयोगाचं वॉटरशेड मुवमेंट म्हणून या भारतवर्षामध्ये बघितलं जातं. एक प्रभावशाली ओबीसीचं प्रतिनिधित्वासाठी मंडल आयोग जबाबदार ठरला. मग माधववरती आरोप होण्याचं कारण असं की इथल्या समाज व्यवस्थेमध्ये काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये माळी, धनगर, वंजारी, तेली, कुणबी यांचे पॉकेट्स आहेत, तालुक्याच्या तालुके, जिल्ह्याचे जिल्हे आहेत. आणि पंचायत राजमध्ये त्यांचं रिप्रेझेंटेशन दिसायला लागलं. आणि भाजपानं गोपीनाथराव मुंडे, अण्णासाहेब डांगे असतील, नासर फरांदे असतील, या मंडळींना पद्धतशीर माधव किंवा ओबीसी आमचा डीएनए आहे. म्हणजे कधी काळी भारतीय जनता पार्टी ही भटाबामणांचा पक्ष म्हणून बघितला गेला, पण तो ओबीसी मध्ये बेस वोटर होऊन गेला. आणि त्याचं कारण या माधवचा असलेला ग्रामीण भागामधला, पंचायत राजमधला, लोकल बॉडीज मधला प्रभाव. आणि काय होतं लोकशाहीमध्ये, ज्याचं निवडणुकीमधलं रिप्रेझेंटेशन जास्त यांचं दिसलं, कारण पंचायत राजला लोकशाहीचा पाळणा म्हटलं गेलं. आता प्रॉब्लेम असा आहे की बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये ओबीसी मध्ये 19% ओबीसी आहे, तालुते बोलते. विजयंती अ ब कडा आहे, अ मध्ये विमुक्त जाती आहेत, ब मध्ये भिक्षेकरी म्हणजे माझा जोशी समाज आहे, क मध्ये धनगर समाज आहे, डी मध्ये वंजारी समाज आहे. आणि महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की तिथं बायफर्गेशन ओबीसीचं केलं गेलं. परंतु पंचायत राजच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकामध्ये मात्र हे सगळे ओबीसी एकत्र काउंट होतात. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला फक्त त्याचं बायफर्गेशन आहे. पण टोटल हे 27% ओबीसी मध्ये येतात आणि वरचे 2% एसबीसी मध्ये येतात. म्हणजे 29% आरक्षण हे ओबीसींना आहे. आणि मग यामध्ये यांची संख्या जास्त असल्यामुळे फक्त पंचायत राजमध्ये या माधवचं रिप्रेझेंटेशन दिसतं. पण गावगाड्यातला जो कुंभार आहे, जो सुतार आहे, जो लोहार आहे, जो बेरड रामोशी आहे, यांचं रिप्रेझेंटेशन इथल्या लोकांनी, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या राज्यकर्त्या लोकांनी त्यांचं रिप्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, ज्याला निवडून जाता आलं नाही, किमान विधान परिषदेमध्ये तरी या लोकांचं प्रतिनिधित्व द्यायला हवं होतं. माझ्यावरती नेहमी आरोप केला गेलाय की मी पवारांच्या विरोधामध्ये बोलतो किंवा पवार फॅमिलीच्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये बोलतो. विलासजी, मी तुम्हाला जबाबदारीनं, खेदानं मी तुमच्या समोर नमूद करतो, आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सोडा, विधान परिषदेमध्ये सुद्धा एकही नाभिक जाऊ शकत नाही, एकही वडार जाऊ शकत नाही. आजपर्यंत एकही बेलदार जाऊ शकलेला नाही. आजपर्यंत इथं नाभिक, सुतार हे जे घटक आहेत, हा जर बलुता आलुता विधानसभेत जायचं सोडा, पण एखाद्या विधान परिषदेमध्ये जर यांना सिलेक्ट केलं जाऊ शकत नसेल, तर त्यांच्या व्यथा वेदना कोण मांडणार आतमध्ये? त्यांचं रिप्रेझेंटेशन दिसत नाही. कारण बॅलेट म्हणजे निवडणुकीच्या या लोकशाहीमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व दिसत नाही. मग लोक म्हणतात की या दोघा तिघांनीच खाल्लंय, ह्या बाकीच्या लोकांना कुठं मिळू दिलंय. विलासजी, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मी तुम्हाला राजकीय बोललो, पण बजेटरी तरतुदीमध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं 1% पुढं, अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला आजपर्यंत एकाही बजेटमध्ये बजेट सँक्शन केलं नाही. महाज्योतीला मी आणि ससानी साहेबांनी आम्ही समुद्रात उड्या घेतल्या, पण महाज्योतीच्या पोरांना नाही अजून स्टायपंड मिळाला. ही लढाई आम्ही एवढ्या पोटतिडकीनं मांडतोय विलासराव. अहो अक्षरशः सांगतो, लढाई मांडताय, पण मला सांगा, आता गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही आता ओबीसींच्या या माध्यमातून आंदोलन करताय, भूमिका मांडण्याचा प्रयत्न करताय. 350 जातींचा ओबीसींचा जो समूह आहे, ज्याला राजकीय जात सुद्धा म्हटलं जातं, किंवा कागदानं जन्माला आलेली जात असंही म्हटलं जातं ओबीसींची, या सगळ्या जातींचं नेतृत्व करणं किती अवघड आहे, किती कठीण आहे. अनेक भाषा सुद्धा या सगळ्यामध्ये, अनेक संस्कृती, अनेक भावना या सगळ्या आहेत. किती चॅलेंजिंग आहे. विलासजी, मी बोलतो का नवनाथजी बोलतो? बोला. हे बघा, महाराष्ट्रामध्ये काय झालं, नॉर्थ मध्ये ओबीसीची मुवमेंट सक्सेस ठरली. एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते. साऊथ मध्ये एका ओबीसीची सत्ता गेली की दुसऱ्या ओबीसीची येते. ते पक्षाचे मालक सुद्धा ओबीसी आहेत. पण फुले शाहू आंबेडकरांनी ज्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आणि या महाराष्ट्राला समतेची दिशा दिली, मानवी मूल्यांची तत्व दिली, त्या महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्यामधलं बायफर्गेशन म्हणावं किंवा अजून काही म्हणावं, आमच्यामध्ये जातीच्या संघटना खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये, अरे तो विजय एनटी आहे, याचा काय संबंध?
जरांगे नेहमी बोलतो, अरे याचा काय संबंध, याने एनटीचं बोलावं, याने एसटीची लढाई लढावी. त्या लोकांना मला माझं सांगणं आहे, अरे त्याच 27% पैकी 3.5% आरक्षण धनगर समाज घेतो. मग आमच्या ह्या सगळ्या 27% आरक्षणाची संरक्षण बलू तालुक्यामधल्या छोट्या घटकानं करायचंय का? ही आमची जबाबदारी आहे. माझी असेल, नवनाथाबाची असेल, भुजबळ साहेबांची असेल, ससानी साहेबांची असेल, किंवा आमच्या ओबीसी मध्ये आमची जी मेजर नावं घेतली जातात. आमची जबाबदारी आहे की गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकाच्या हिताचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि त्यामुळं हे बघा, एका माणसानं मला, एका खूप वयोवृद्ध माणसानं मला सांगितलं होतं, ते आता स्वर्गवासी आहेत, बबनराव ढाकणे म्हणून आहेत. त्यांनी मला एक संदेश दिला होता. लक्ष्मणराव म्हणले, फॅन एकदम स्पीडनं चालू करायचा, एक झाडू घ्यायचा आणि कचरा झाडायचा आणि तो कचरा गोळा करायचा. म्हणजे स्पीडच्या फॅन मध्ये कचरा गोळा करण्याचा म्हणजे ओबीसी एकत्र करण्याचा हा प्रकार आहे. पण तरीही तुला माझ्या शुभेच्छा आहेत. मला त्यांनी 1 तासभर त्यांच्या त्या शैक्षणिक संकुलमध्ये बोलावून मला काही गोष्टी त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवानं मला ह्या गोष्टी अशा सांगाव्याशा वाटतात की अजूनही महाराष्ट्रामधले विजय एनटी ओबीसी मानायला तयार नाहीत. ओबीसी वाले म्हणतात हे विजय एनटी मधले आहेत, ह्यांचा काय संबंध आपल्याशी, आणि त्याच्यामध्ये आमचा शत्रू तर प्रबळच आहे. आम्ही कशात घालतोय, अरे ह्यांचं कुठं बिघडतंय, येवल्यावाल्याची आमची दुश्मनी आहे, हे आमचे मित्र आहेत. कसे मित्र असू शकतील बरं? हा प्रश्न आम्ही महाराष्ट्रामध्ये, माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे की कुणाच्या अजेंड्यावर कोण काय म्हणतोय त्याच्यावर तुम्ही जाऊ नका, संयम बाळगा. मी स्वतः सांगतोय ना, तुम्ही फेक व्हिडिओवर विश्वास ठेवायचा, तर जो स्वतः सांगतोय वरडून महाराष्ट्राला की बाबा हे असं नाही, इमेज माझी जरूर आहे पण आवाज माझा निश्चित नाही. आणि लक्ष्मण हाकेच्या पुढं कुठं तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बूम आहेत का, किंवा एखादा माईक आहे का, किंवा मी एखाद्या बैठकीमध्ये आहे का, असं काहीच नाहीये. तरीही दुर्दैवानं ह्या ठीक आहे. गोष्टी होत राहणार आहेत. ओबीसीचं नेतृत्व करणं किती चॅलेंजिंग आहे, आणि या नेतृत्वावरून ही रस्सीखेच तर नाही ना? रस्सीखेचचा प्रश्नच येत नाही. रस्सीखेचचा हा, प्रश्न बोला, बोला. येत नाही. आणि नेतृत्व चालवणं इतकं सोपं बी नाही. ज्या लोकांनी आजपर्यंत नेतृत्व केलं त्यांना छोट्या छोट्या जातीत जाऊन संघर्ष करावा लागतोय, कारण की आपला शत्रू एका जातीतला आहे आणि तो खूप बलाढ्य आहे. आणि त्यांच्याकडे तो पैशाने धनदांडगा आहे, त्या सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल होतात. कुठं जर मोर्चा काढायचा म्हणलं तर त्यांचे आमदार, खासदार, माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्री त्यांना नाही, रसद देऊन गाड्या घोड्या शत्रू सगळ्या का गोष्टी म्हणताय देण्याचं काम दोघंही? करतात. हा, दोघेही शत्रू शत्रू का म्हणताय आपण? मला वाटतं की महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जसं तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढताय, तसं ते त्यांच्या हक्कासाठी लढतायत. ही शत्रुत्वाची भावना पण दूर झाली पाहिजे ना महाराष्ट्रातली. संविधानिक मार्गाने लढा दिला तर नक्कीच आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत ना. परंतु ते मार्ग मार्ग आरेरावीचा, मार्ग धमक्यांचा, मार्ग दादागिरीचा, हनुमारूचा मार्ग आहे ना. तुम्ही बीड जाळलेलं बघितलं. आज सुद्धा या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्र्याविषयी काय भाषा आहे, या राज्याचे ज्येष्ठ मंत्री आमदार छगनरावजी भुजबळ साहेबांविषयी काय भाषा आहे यांची. कोणी त्यांच्या मधात बोलायला गेले की एकेरी भाषा आणि आरवाच्या भाषेत दादागिरीची भाषा, धमकावण्याची भाषा, हे किती दिवस चालायचं? तुम्ही बाबासाहेबांचं संविधान मानत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. आणि बाबासाहेबांचं संविधानच मानत नाही तर तुम्हाला आरक्षण मागण्याचा अधिकार कोणी दिलाय? ज्यांना संविधान मान्य नाही त्याला आरक्षण मागण्याचा अधिकार नाही. म्हणजे यांना एका बाजूनी संविधान मानायचं नाही आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा बाबासाहेबांच्या संविधानानुसार आम्हाला आरक्षण द्या म्हणतात, आणि तेही ओबीसीतूनच द्या म्हणतात. ऑलरेडी त्या ओबीसी मध्ये 400 पेक्षा जास्त जाती समाविष्ट आहेत. त्यांच्याच वाट्याला कुठलं येत नाही. आज लक्ष्मणरावांनी सांगितलंय महाज्योतीची काय ओबीसीची अवस्था आहे. ओबीसीच्या महामंडळाला किती निधी दिला या राज्य सरकारने, मागच्या राज्य सरकारने किती दिला? म्हणजे यांच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी, ओबीसीच्या कुठल्याच महामंडळाला निधी नाही. यांच्या सारथीला भरघोस निधी, यांच्या सारथीच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, ओबीसीच्या बिल्डिंग नाही पण एखाद्या कुठतरी भाड्याच्या किरायाच्या खोलीमध्ये ओबीसीच्या ऑफिसेस उघडलेत. ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिप नाही, काहीच नाही. आणि यांना सगळ्या गोष्टी मिळत असताना यांना मिळतोय म्हणून यांनी पुन्हा दादागिरी करायची, मिळतोय म्हणून पुन्हा दबाव टाकायचा आणि राज्य सरकारने त्यांच्या पुढे झुकायचं. त्या 400 पेक्षा जास्त असणाऱ्या जाती विखुरलेल्या आहेत म्हणून राज्य सरकार सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय, असं यातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. परंतु येणाऱ्या काळात नक्कीच ह्या जाती एकत्र पाहायला मिळतील. तुमच्यातला वाद मिटलाय, तुमच्यातला जो वाद आहे तो मिटलाय असं मानायचं का? ते बघा, आमचा वाद तो आमचा घरातला विलाजी, तो वाद आमच्या घरातला आहे. ते 2 भावातला वाद आहे. आम्ही आणखी भेटल्यावर एकमेकाच्या गचुऱ्या धरू, परंतु आम्ही शत्रू सोबत लढायला आम्ही एकत्र होतो, आहेत आणि राहणार. बर, पण आता एका बाजूला एक आंदोलन उभं राहत आहे.
लक्ष्मणराव, हम्म. एक आंदोलन उभं राहत आहे मुंबईच्या दिशेनं, ते कूच केलं जात आहे आंदोलन. अशा परिस्थितीत तुमची काय भूमिका असणार आहे? हे बघा, आम्ही सणासुदीचा कालावधी आहे. मुंबईमध्ये सुद्धा आमचाच वर्ग आहे. माझ्या मुंबई आणि मुंबई उपनगरामधल्या आगरी, कोळी, भंडारी समाजाला सुद्धा आम्ही या गोष्टी कन्व्हिन्स करतो आहोत. महाराष्ट्राची राजधानी आहे, प्रशासन तिथून चालतं म्हणून काही लोक तिकडे येत आहेत. पण आम्ही मुंबईमध्ये जाऊ, आम्ही ओबीसी मधूनच घेऊ, कसं देत नाही बघू, आणि मग 12-13 करोड जनतेचा मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्याची आईमाई काढली जाते. तुम्ही म्हणाल तुम्ही मुख्यमंत्र्याचे समर्थक आहात का? आम्ही मुख्यमंत्र्याचे समर्थक असायचा प्रश्न येत नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या जबाबदारीची जाणीव आम्ही करून देतोय की तुम्ही आमच्या या महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचं म्हणजे ओबीसी विजयंतीच्या हक्क अधिकाराचं तुम्ही संरक्षण करा. कारण आम्ही तुम्हाला निवडून दिलोय, तो आमचा नैतिक अधिकार आहे. आम्ही जाहीर स्टेटमेंट घेऊन आम्ही तुमच्या बाजूने उभं राहिलेलो आहे. त्यामुळं लोकशाहीचं तत्वच मानायचं नाही. विलासजी, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, डिस्कनेक्ट झाला का? आवाज पोहोचतोय का विलासजी तुमच्यापर्यंत? बघा, एक प्रश्न. हे बघा, आता 7 ऑगस्टला मंडल दिन आम्ही साजरा केला महाराष्ट्रामध्ये. मंडल दिन, ज्या दिवशी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला, आणि त्याच्या आम्ही काही पोस्ट वगैरे आमच्या सोशल मीडियावर पडल्या. त्यावेळी हे जरांगे जे ओबीसी मधून आरक्षण मागतायत, त्यांनी आम्हाला खाली शिव्यांची लाखोली वाहिली. म्हणजे यांना मंडल कोण आहे हे समजून घ्यायचं नाही, मंडलला काय म्हणायचं होतं ते समजून घ्यायचं नाही, मंडल तत्व काय होतं हे त्यांना समजून घ्यायचं नाही. आणि मला दुर्दैवानं खेदानं तुमच्या समोर नमूद करावं असं वाटतं की शरद पवार मुख्यमंत्री पदावर असणं आणि देशभरामध्ये मंडल इम्प्लिमेंट होणं, मंडल आयोग, एवढा योगायोग सोडला तर या शरद पवारांचा आणि मंडल आयोगाचा काडी मात्र संबंध त्या मंडल आयोगाशी, सामाजिक न्यायाची तत्वाशी नाही. आणि तेच मंडल आयोग घेऊन निघाले. लक्ष्मणराव, असं कसं म्हणतं मला सांगा ना. बोला, सांगा. मंडल आयोग लागू करण्याचं श्रेय त्यांनाच द्यावं लागेल ना. अहो विलासजी, एकट्या महाराष्ट्रात झाला असत, आपण म्हटलं असतो शरद एकट्या महाराष्ट्रातच झालं असतं, बाकी कुठल्याच राज्यात झालं नसतं तर आपण शरद पवारांना म्हणलं असतं शरद पवारांनी केलंय. परंतु ते मंडल आयोग पूर्ण देशात लागू करावा लागलेला आहे. अनावधानाने तो पहिल्या वेळेस महाराष्ट्रात लागला. अरे नाही, नवनाथजी अजून करेक्ट करतो. वाघमारे साहेब भूमिका आहे ना. अरे नाही, वाघमारे साहेब अजून एक करेक्ट करतो. आपल्या या अगोदर बिहारने इम्प्लिमेंट केलता. हे फुकटची श्रेय वाटणारी माणसं आहेत. पवार साहेब वरती शरद यादव. महाराष्ट्रातलं कुणाला योगदान द्यावं लागलं विलासराव माहितीये का? मुंबई विद्यापीठातले अरुणजी कांबळे, बाळासाहेब आंबेडकर, दिबा पाटील, जनार्दन पाटील चुनाभट्टीवाले, आमचे बबनराव ढाकणे, शिवाजीराव बापू शेंडगे, अण्णासाहेब डांगे. अरे ही माणसं होती मंडल आयोग महाराष्ट्रात लागू करा म्हणून. यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. विलासराव, काय भूमिका होती त्यांची? कुठल्या डायसवर हे पवार आले होते की मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे? कुठल्या चळवळीच्या डायसवर आले होते हे मला पवारांच्या कार्यकर्त्यांनी, प्रवक्त्यांनी, त्यांच्या पक्षाच्या अधिकृत माणसांनी महाराष्ट्राच्या डायसवर सांगावं. आणि मंडल आयोग प्रवक्ते नाहीयेत म्हणून मी सांगतो तुम्हाला, विचारा त्यांना, घ्या एकदा सामने आमच्या बरोबर. तुम्हाला कुठे आले होते ते, कुठे आले होते त्यांना घेऊन या. चुकीचं असेल तर करेक्ट करा, चुकीचं असेल तर करेक्ट करा. काय झालं त्यांचं वडीगोद्री पहिलं अधिवेशन कुठे झालं होतं? नवनाथ आबा तुमच्या गावाला झालं होतं, वडीगोद्रीला. भुजबळ साहेबांनी घेतलं होतं ते मैदान, मला आता आठवत नाहीये. भुजबळ साहेबांची पवार आले होते की नाही तिथं? ऐका जालन्याला झालं होतं. समता परिषदेची मोठी रॅली जालन्याला झाली होती. येस, मला तर ते परंतु त्यामधून भुजबळ साहेबांनी मागणी केली, परंतु मागणी केली आणि त्यांनी लागू, पण ती ऑलरेडी विश्वनाथ प्रताप सिंगांचं देशभरात लागू करण्याचं सांगितलं होतं. ते आज ना उद्या लागू करावंच लागणार होतं. ठीक आहे, मुद्दा तो नाही. आणखीन एक मुद्दा मला विचारायचा आहे. खरं तर आता महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसानंतर जो राजकीय धुरळा उडालेला होता, ओबीसी मराठा हा राजकीय वाद निर्माण झालेला होता, त्याच्यातनं काही सामाजिक वाद निर्माण झालेले होते. पण तुम्हाला असं वाटत नाही का, खरं तर मी खूप वेगळं बोलतोय असं काही लोकांना वाटत असेल, वाटेलही कदाचित, पण मराठा आणि ओबीसी सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्यातनं मार्ग निघू शकत नाही का? या महाराष्ट्राला हा जो भेद आहे, हा जो वाद आहे, तो परवडणारा नाहीये आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन मार्ग काढावा असं नाही का वाटत? किंवा ती पॉसिबिलिटी नाहीये का? मी बोलायचं, हे बघा, महाराष्ट्रामध्ये हे बघा, जरांगे पाटलांची जी काही मागणी आहे गरिबीची,
गरिबीची कारणं अनेक आहेत ना विलासरावजी. तुम्ही ज्या मराठवाड्यामधून येता तिथं नापिकीची, पाण्याची, कपाशीला आणि सोयाबीनला भाव न मिळणं, ही गरिबीची कारणं अलग आहेत. अरे आम्ही जन्मानं बलुत्या अलुत्यामध्ये जन्माला आलोय. सोशल बॅकवर्डनेस भारतभूमीमध्ये, भारतवर्षामध्ये मागून मिळत नाही. ज्याच्या बाबतीमध्ये 450 वर्ष त्या विमुक्त जातीमध्ये जन्माला येणं, त्या बलुत्या अलुत्यामध्ये जन्माला येणं, हे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे. आणि ज्यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांच्या रिप्रेझेंटेशनसाठी हे रिझर्वेशन आहे. हे जरांगेला कुणी समजावून सांगायचं? पवार साहेबांचं हे काम नाही का? तुमच्याकडे एवढा राजकारणाचा अनुभव आहे. अरे बाबा, हे सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमध्ये प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण आहे. ही वास्तव भूमिका, परखड भूमिका जर शरद पवारांनी घेतली असती तर या भारताचे 4 वेळा पंतप्रधान झाले असते. हे तुम्ही आमचं निवडणुकात जिंकायचं व्याकरण आत्मसात केलं, पण तुम्ही आमचं अंतःकरण समजून घेत नाही पवार साहेब. म्हणून आम्ही पवार साहेबांवरती कायम टीका करतोय की तुम्ही कधी भुजबळांना टार्गेट केलं. अहो, तुमचा पक्ष फुटला, तुमच्या पुतण्याने पक्ष फोडला. आणि तुम्ही सगळ्यात पहिले विलासजी सगळ्यात पहिली सभा शरद पवारांनी भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये घेतली. ह्याचं काय कारण आहे? पक्ष फोडला अजितदादा पवारांनी. न्याय केला का? सत्ताधारी केला का ओबीसींसोबत न्याय? कुणी सत्ताधाऱ्यांनी ओबीसींसोबत न्याय केला का? ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. आजही रोस्टर पाळला जात नाही. आजही शिक्षणाच्या ठिकाणी ऍडमिशन केले जात असताना नियम पायदळी तुडवले जातात. आजही पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये कुणब्याचे बोगस सर्टिफिकेट घेऊन जर निवडणुकीला उभे राहिले तर एखादा बंजारा, एखादा गावगाड्यातला, एखादा जोशी, कुडमड्यात जोशी, एखादा सुवर्णकार या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक होईल यांच्याबरोबर कॉम्पीट करून. हे कोण बोलणार? कधी बोलणार? इथला विचारवंत बोलायला तयार नाही, इथला मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, इथला एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलायला तयार नाही. आम्ही 60% लोक म्हणजे आम्ही रॉ मटेरियल आहे का तुमचं? सत्तेतले ओबीसी नेते काय करतायत? बोललं पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे. नवनाथ आबांना आम्ही दोघांनी मार खायचा इथल्या व्यवस्थेचा. 4-5 वेळा आमच्यावरती आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. इथं तुम्ही साधं बोलायला तयार नाही. हे वास्तव बोलावं लागेल. नवनाथ आबाही बोलतायत, आम्हीही बोलतोय. तुम्ही दोघंही ओबीसी नेते म्हणून घेताय स्वतःला ओबीसी नेते म्हणतात. महाराष्ट्रात तुम्ही ओबीसींचं नेतृत्व करताय. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आज ओबीसी मंत्री अनेक आहेत. सरकार म्हणतंय की डीएनएच आमचा ओबीसींचा आहे आणि ओबीसी नेत्यांना मार खावा लागतं, ते संघर्ष करावा लागतोय. हे काय मला कळतच नाहीये. हो, आम्ही कधी सरकारच्या बाजूनी बोललो नाहीत. आम्ही सरकारला सुद्धा घेरतो, कारण की सरकारचं पुतना मावशीचं प्रेम आहे. आम्ही विचारतो वेळोवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा जाब विचारतो. तुम्ही म्हणतात ओबीसी आमचा डीएनए, मग आमच्यावर ओबीसीवर एवढा अन्याय होत असताना तुमचा डीएनए इतका शांत झोपतो कसा? तुम्ही ओबीसीच्या कुठल्याच ओबीसीना निधी नाही कशालाच. त्यावेळेस ओबीसीच्या बाबतीत तुम्ही फक्त कुठंतरी ओबीसी आमचा डीएनए म्हणायचा आणि ओबीसीचा फायदा घ्यायचा. हे सरकारचं सुद्धा चाललेलं आहे. आम्ही हे वेळोवेळी राज्य सरकारच्या मंत्र्याला सुद्धा सांगतो आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी सांगत आलोत. आम्ही फक्त विरोधी पक्षातल्या लोकांनाच बोलत नाहीत. जे सत्य आहे ते आम्ही बाजू मांडण्याचं काम करतो. येणाऱ्या काळात सुद्धा जे दूध का दूध, पाणी का पाणी, आम्हाला हे करत राहावं लागणार आहे. आणि ज्याचं चुकतंय त्याला चुकतंय म्हणून सांगावं लागणार आहे. ज्याची बाजू खरी आहे ती आम्हाला खरी म्हणून सांगावं लागणार आहे. खरं तर आजच्या घडीला ओबीसीच्या बाजूनं कोणीच नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी जे बोलतेत ते मुख्यमंत्र्यांनी करून दाखवावं. ओबीसीच्या बाजूने उभं राहावं. फक्त गोव्यामध्ये जाऊन अधिवेशनात ओबीसीच्या बाजूने मी बोललोय म्हणून मला टार्गेट केलं जातं. उघड डोळ्याला खोटे अश्रू आणून हे चालणार नाही. तुम्हाला ओबीसीच्या बाजूने काहीतरी भूमिका मुख्यमंत्र्याला घ्याव्या लागतील. हे तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्याला सांगतोय. ठीक आहे, पण आता दोघांचंही एकमत आहे का की आता वाद तुमच्यातला हा जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद मिटलाय? विलासजी मगाशी बोलताना मी डिस्कनेक्ट झालो. हो, हे बघा आमच्यात वाद नव्हता, पण आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करतायत. आमची एकच विनंती आहे की आमच्यामध्ये वाद असण्याचं कारण जरी असलं आमचा वाद, तर आम्ही 4 भिंतीच्या आत आमचं तेवढं आम्हाला नॉलेज. आम्ही 450 जातीच्या एकीची भाषा बोलून जर आम्ही एकमेकाशी भांडत बसलो तर हे होणे नाही. आम्ही 4 भिंतीच्या एवढं सांगू शकतो मी की आमचा वाद असला बी तरी उद्या आम्ही ओबीसी साठी रस्त्यावर एकत्र खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत आणि उतरणारच आहोत. उद्या आम्ही बैठक डिक्लेअर केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो मेसेजही जाईल. ठीक आहे, धन्यवाद दोघांचेही. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आणि थेट मुद्द्यावरती बोललात त्याबद्दल.
पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणामध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलनं ही निर्णायक ठरणार आहेत आणि चर्चेचा मुद्दा ठरणार आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण एक मात्र आहे की या महाराष्ट्राचं सामाजिक अभिसरण व्हावं, पण सामाजिक भेद निर्माण होऊ नये ही अपेक्षा मात्र निश्चितपणे आहे. मी दोघांचेही खूप आभार व्यक्त करतो आजच्या चर्चेत आला त्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.